गावची सकाळ सुंदर अशा नजाऱ्याने, म्हणजेच तुळस आणि बाजूला चूल पेटलेली आहे आणि छान असं वातावरण. तर नमस्कार, मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसा वाटला आणि मला एक कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा. तर हे बघा, आता मॉर्निंग झाली आहे, फ्रेश होऊन आंघोळ करून आता मस्त रेडी व्हायचं आहे. आणि त्याचं कारण आहे, आज आहे शुक्रवार आणि आज जायचं होतं मला माझी माहेरची कुलदेवी जाणं आहे माईच्या दर्शनाला. तर तिकडेच आमची तयारी चालू आहे. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच आज दर्शनाला आलो होतो. मुलं काही उठली नव्हती त्याच्यामुळे त्यांना काही घेऊन नव्हते आले. आज फक्त असंच दर्शन फक्त घ्यावं म्हटलं. ओटी वगैरे भरायची होती, पण म्हटलं आज फक्त दर्शनाला पाया पडून फक्त यावं. तर छान असं देवीचं सकाळ सकाळी दर्शन झालं माझं. वर्षातून एकदाच यायचं तर दर्शन तर घ्यायलाच पाहिजे ना तिचं, कारण वर्षभर काय आपण गावाला फिरकतच नाही. त्याच्यामुळे मंदिरात काय गर्दी नव्हती, त्यामुळे छान असं दर्शन झालं. आणि हा माझा भाऊ आणि हे मंदिरातील पुजारी आहेत, त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही व्हिडिओ शूट केला. आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर मस्त असा साय टाकलेला चाय घेतला. असा चाय काय गावीच भेटतो, मुंबईला काय पाण्यागत दूध असतं. इथे मस्त अशी साय टाकून चहा घेतला आणि त्यानंतर म्हटलं जरा मदत करावी मम्मीला. लादी वगैरे पुसून घेतली, मम्मीने कपडे धुवून दिले होते. मग काय पटापटा टाकायला सुरुवात केली. गावाला काय मस्त अशी जागा असते, मुंबईला एवढ्याशा जागेमध्ये खूप ॲडजस्टमेंट करावी लागते. इथं काय गावचं तर काही विषयच येत नाही खरं म्हटलं तर. मग काय पटापटा कपडे घालून घेतली आणि त्यानंतर आपली त्या चिल्लर पार्टीला आंघोळ घालून त्यांचा मेकअप करायला सुरुवात केली. कारण दिवसभर एवढे भटकत असतात ना, त्यांचे 2 टाईम कपडे चेंजेस करावे लागतात. एवढा त्यांचा दिवसभर धिंगाणा चालू असतो. गावी आल्यानंतर तर काय बोलायलाच नको, 1 मिनिट घरात थांबत नाहीत. त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ त्यांना रेडी करावंच लागतं. नाही तर त्याच्या पप्पांचा लगेच फोन येतो, मुलं असे का दिसत आहेत, रेडी करत नाही मुलांना. असं या दोघांचा मेकअप होतो आहे आता आमचा. बघा, हे आमच्या मॅडम, यांना डोक्यावर आंघोळ घातली होती. मस्त असं केस मोठे टॉवेल बांधला आणि तिलासुद्धा रेडी केलं. ती पण दिवसभर ऐकायला मागत नाही. आणि ह्या चिमण्याला माझ्या मोबाईलकडे लक्ष असतं. मम्मी काय करते मोबाईलमध्ये, दोघांना खूप हौस असते तर की मम्मी मोबाईलमध्ये नक्की काय करते बघायची, सारखी कॅमेऱ्यामध्ये बघत असतात. आणि मग त्यानंतर आमची सुरुवात झाली रांगोळीची. घरासमोर रांगोळी काढली की खरंच खूप प्रसन्न वातावरण वाटतं. म्हणून मग तर रांगोळी काढायला घेतली. मस्त स्वस्तिक वगैरे काढलं आणि छान अशी दरवाजा पुढे सुद्धा रांगोळी टाकून घेतली. छोटासा असा वेल काढून घेतला दरवाजा पुढे. छान वाटतं सकाळ सकाळी दरवाजा पुढे रांगोळी काढली की. आणि त्यानंतर माझ्या मम्मीने सांगितलं होतं चल येथील वांगी काढून आणायला, तर मस्त त्याचं भाजी बनवायची होती. आणि हे बघा माझं एकसळगाव. खरं पूर्ण दिसत नाही आहे, पण थोडक्यामध्ये मी शूट केलं आहे. तर असं आहे माझं सुंदर असं गाव आहे बघा, हिरवंगार अशी आहे सगळीकडे. आणि हे आमच्या चिल्लर पार्टींची चालू आहे मस्ती. रोडला काय गार्डन आहे, त्यांची मस्ती चालू आहे. आणि जेवणाला बनवलं होतं मस्त असा बेत, मग ते काय मस्त ताव मारला, जेवलो. आणि हे बघा, हा माझा भाऊ आहे. त्याला आम्हाला जायचं होतं आज बाळूमामाला, पण पाऊस भरपूर असल्यामुळे आम्ही कॅन्सल केलं होतं. तर याच्यामुळे त्याची चिडचिड खूप होत होती की जायचं आहे म्हणून का तुम्ही कॅन्सल केलं. तर फायनली मग आम्ही ठरवलं की उद्या जायचं, पाऊस असो किंवा नसो बाळूमामाला. आणि बहिणीची मुलं असली की माहीतच आहे कसं असतं, मामाचा आणि भाच्यांचा कालवा कसा असतो. हसायचं पण तेवढंच आणि रडायचं पण तेवढंच, अशी आमच्या घरात या चिल्लर पार्टीची. तर जेवढा हसला तेवढाच पुन्हा दोघंसुद्धा रडली एकामेकाची मारामारी करून. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.